कोल्हापूर विभागाला 120 नवीन बसेस देण्याची घोषणा. संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार, जयसिंगपूर बस स्थानकांचं लोकार्पण. 17 बस स्थानकांचं नूतनीकरण पूर्ण. उर्वरित स्थानकांना मंजुरी. कोल्हापूर येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर विभागासाठी 120 नवीन बसेस देण्याची घोषणा केली. तसेच संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बस स्थानकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे प्रदेशाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहत्तर, कोल्हापूर RTO संजीव भोर, कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, विभाग नियंत्रक अभय देशमुख, विभागीय अभियंता सुरेश मोहिते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी कोल्हापूर विभागातील 23 पैकी 17 बस स्थानकाचे नूतनीकरण गेल्या 2 वर्षात पूर्ण झाले असून उर्वरित स्थानकाच्या आधुनिकीकरणालाही मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. भविष्यात सर्व बस स्थानके अत्याधुनिक स्वरूपात उभारून कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरेल असे त्यांनी नमूद केले. तसेच PPP तत्वावर जिल्ह्यातील 6 बस स्थानकाचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी मोफत प्रवास ही योजना महत्त्वाची असल्याचे सांगितले. कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकावर PPP मॉडेल राबवून बदल घडवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संभाजीनगर बस स्थानकासाठी 9 कोटी 80 लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून 7 कोटी 20 लाख रुपयात हे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात आले आहे. येथे 11 फलाटांसह प्रवासी प्रतीक्षालय, आरक्षण कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, जनऔषधी केंद्र, पोलीस चौकी, उपहारगृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाठार येथे 4 फलाटांचे आधुनिक बस स्थानक उभारण्यात आले असून पेठवडगाव येथे 1 कोटी 44 लाख रुपये खर्चून 5 फलाटांचे सुसज्ज स्थानक उभारण्यात आले आहे. जयसिंगपूर बस स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त निधी देण्याची घोषणा करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात 8 फलाट, 17 दुकान गाळे आणि पोलीस चौकीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सभापती श्रद्धा गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.